नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. इयत्ता 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सन 2026-27 साठी एक अत्यंत महत्त्वाचं जाहीर प्रकटन हे शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक विभाग पुणे यांनी वेबसाईटवर उपलब्ध केलेलं आहे. ते 22 मेचं आहे आणि त्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे की जवळजवळ 11,36,650 विद्यार्थ्यांनी आतापर्यंत रजिस्ट्रेशन केलेलं आहे. आणि यामध्ये फॉर्म 1 भरणं लॉक करणं, फॉर्म 2 भरणं लॉक करणं यासाठी 21 मे 2026 पासून नियमित फेरी क्रमांक 1 ची प्रक्रिया सुरू केली होती आणि ती साधारणपणे 23/5/2026 पर्यंत सायंकाळी 6 वाजेपर्यंत ती प्रक्रिया चालू राहणार होती. परंतु या 11,36,650 विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन झाल्यामुळं एकाच वेळी ही सगळी प्रक्रिया सुरू करत असल्यामुळं महाराष्ट्र राज्यातून त्यामुळं या सर्व्हरवर लोड येतोय, ताण येतोय आणि त्यामुळं त्याचा वेग मंदावलेला असल्यामुळं कदाचित बऱ्याचशा तक्रारी गेलेल्या आहेत. इव्हन मी स्वतः आज डॉक्टर महेश पालकर सरांशी 1-2 मुद्द्यावर बोललो. त्यावेळी त्यांच्या बोलण्यामध्ये आलं की उद्याच्याला कळेल म्हणून. तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्याचे त्यांनी एक जाहीर प्रकटन दिलंय आणि त्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे की 23/5/2026 सायंकाळी 6 वाजेपर्यंत होता. त्यामध्ये आता बदल करून त्यांनी 25 मे 2026 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत ची मुदत वाढवून दिलेली आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालक या दोघांनीही मला वाटतंय काय त्याला म्हणायचं, दोघांनीही एक मोठा असा श्वास सोडून शांत राहायला काय अडचण नाही. रात्रभर जागरण करण्याची गरज नाहीये. आपल्याला दिवस वाढवून मिळालेले आहेत. या दिवसांमध्ये तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं ऍप्लिकेशन फॉर्म पार्ट 1, 2 भरून लॉक करू शकता. त्यामुळे ही आनंदाची गोष्ट आहे. आता याच्यामध्ये 25 तारीख डिटेल 25 तारखेपर्यंतचा प्रोग्राम त्यांनी अर्ज भरण्याचा दिलाय. परंतु त्याच्या पुढच्या साठी नेमकी काय परिस्थिती आहे, त्याचं शेड्यूल्ड कसं आहे ते आपण इथं आता बघूया. आता इथं सुधारित वेळापत्रक त्यांनी दिलेलं आहे. कालावधी आपण बघूया. 21 मे 2026 ते 25 मे 2026 सायंकाळी 6 वाजेपर्यंत या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांनी काय ऍक्टिव्हिटी करायच्या आहेत त्या इथं त्यांनी मेन्शन केलेल्या आहेत. नवीन विद्यार्थ्यांची नोंदणी भाग 1 मधील बदल करू शकतात. विद्यार्थी पसंतीक्रम अर्ज भाग 2 भरणे, किमान 1 आणि जास्तीत जास्त 10 उच्च माध्यमिक विद्यालयाचा पसंतीक्रम देणे आणि हा पसंतीक्रम दिल्यानंतर गुणवत्ता यादी जी तयार होते त्यावेळेस कॉलेजचा पसंतीक्रम, गुण आणि एकूण आरक्षण जे असणार आहे त्याच्या अनुषंगानं ते मेरिट जाहीर केलं जातं. त्यानंतर 26 मे ते 28 मे 2026 या कालावधीमध्ये अलॉटमेंट प्रोसेस असणार आहे की जी फक्त डेप्युटी डायरेक्टर विभागीय शिक्षण उपसंचालक जे असणार आहेत 8 त्यांच्या अखत्यारीतला तो प्रश्न असणार आहे. 29 मे 2026 रोजी सकाळी 11 वाजता तुम्हाला उच्च माध्यमिक विद्यालय कोणतं मिळालेलं आहे त्याचं वाटप तुम्हाला केलं जाणार आहे. तुम्ही लॉग इन मधून गेल्यानंतर तुम्हाला तुमचं कॉलेज त्याचं डिटेल सगळं तुम्हाला तिथं पाहायला मिळणार आहे. 29 मे 2026 रोजी सकाळी 11 वाजता आणि तीच यादी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी त्या संबंधित उच्च माध्यमिक विद्यालयाला सुद्धा त्या दिवशीच त्यांच्या कॉलेजच्या लॉग इन मधून पाहायला मिळेल. आणि इथं सगळ्यात महत्वाचं आहे की त्याच दिवशी कट ऑफ लिस्ट जी पुढच्या सेकंड राऊंडसाठी उपयोगी पडणार आहे ती कट ऑफ लिस्ट तुम्हाला जाहीर झालेली देखील पाहायला मिळणारी आहे. हे कोटासाठी पण हाच प्रोग्राम असणारा आहे. त्यानंतर 29 मे 2026 सकाळी 12 ते 3 जून 2026 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत लक्षात घ्या. या कालावधीमध्ये तुम्हाला वाटप केलेल्या उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये प्रत्यक्ष जाऊन तुम्हाला काय करायचं आहे, सहमती देऊन तो प्रवेश निश्चित करायचा आहे. त्याला प्रोसीड फॉर ऍडमिशन असं म्हटलं जातं. त्यानंतर तिथं गेल्यावर कागदपत्राची पडताळणी होईल आणि त्यामध्ये कागदपत्राची पडताळणी झाल्यानंतर
काही प्रॉब्लेम नाही असं ज्यावेळी वाटेल त्यावेळेस तुमचा अर्ज कन्फर्म केला जातो. जर तुमच्या अर्ज क्रमांक 1 मध्ये जातीचा उल्लेख बदललेला असेल किंवा बर्थ डेट चुकलेली असेल किंवा मार्कांचा बदल काहीतरी झाला असेल की जो भविष्यामध्ये तुम्हाला अडचणीचा ठरणारा आहे, त्यावेळेस तुम्ही कमिटीला सांगा प्रवेश देणाऱ्या, तिथं तुमचा तो प्रवेश हा रिजेक्ट केला जाईल. तिथं कन्फर्म आणि रिजेक्ट बटन असेल, तिथं रिजेक्ट केलं आणि ते कारण तिथं मेन्शन केलं जाईल आणि पुढच्या फेरीला तुम्ही मात्र ऍप्लिकेशन फॉर्म पार्ट 1 मध्ये तो बदल करू शकता. म्हणजे पुढच्या लगतच्या फेरीमध्ये सहभाग तुम्ही घेऊ शकता किंवा प्रवेश पण रद्द करता येऊ शकतो. अशा तिन्ही गोष्टी याच्यामध्ये आहेत. पुष्टी देणं म्हणजे सहमती देणं, मी प्रवेश घेतो. नकार देणं म्हणजे कोणत्या तरी कारणामुळे तुम्ही नकार देता, हे समक्ष जाऊन कारण देणं सगळ्यात महत्वाचं आहे. आणि प्रवेश रद्द करणं याचा कालावधी हा 29 मे ते 3 जून 2026 सायंकाळी 6 वाजेपर्यंतच असणारा आहे, हे आपण इथं लक्षात घ्या. आता त्यानंतर कनिष्ठ महाविद्यालय संबंधी कामकाज असणार आहे 4 जून 2026, म्हणजे तो कनिष्ठ महाविद्यालयाशी संबंधित असणार आहे. डेटा प्रोसेस आणि दुसऱ्या फेरीचं वेळापत्रक जाहीर करणे 5 जून 2026 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत असणार आहे. म्हणजे दुसऱ्या फेरीचं वेळापत्रक हे 5 जूनला जाहीर केलं जाणार आहे आणि रिक्त जागा 6 जूनला सकाळी 11 वाजता जाहीर केल्या जाणाऱ्या आहेत. म्हणजे ह्या सगळ्या बाबीच्या ज्या काही एकूण घडामोडी या कालावधीमध्ये होणाऱ्या आहेत त्या तारखा आणि त्यामध्ये नेमकी काय ऍक्टिव्हिटी असणार आहे याचं हे सुधारित सुधारित वेळापत्रक आपण म्हणूया, रिवाइज्ड शेड्युल्ड फॉर कॅप राऊंड 1 असणारं आहे. तर आनंदाची बाब आहे की ज्यामध्ये आपल्याला दिवस वाढवून मिळालेले आहेत. आपण इथं थांबूया. धन्यवाद.